नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवणार आहे मुळ्याची भाजी. हे बघा, हा एक टोप घेतलाय आणि त्यात मी थोडंसं तेल घातलंय आणि आता गॅस ऑन करते. हे बघा, हा गॅस ऑन केलाय. ह्याला आज आपण हिंग, मोहरी, जिरं आणि लसूण दोघींची फोडणी करणार आहोत. तेल तापेपर्यंत मी या वस्तू इथे आणून ठेवते. तेल तापेपर्यंत जरा लसूण अजून बारीक चिरून घेते. खूप जाड झाली आहे. जेवढी बारीक चिराल तेवढी खूप चांगली चव येईल भाजीला. खूप छान होते अशा प्रकारे जर तुम्ही भाजी मुळ्याची केली तर खूप मस्त होते. सगळे अगदी लहान मुलं सुद्धा घरात आवडीने खातात ही अशी भाजी. तुम्ही एकदा करूनच बघा. आणि नेहमीप्रमाणे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मात्र मला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जुन्या लोकांना तर मला सांगायलाच नको, ते आपणहून मला करणारच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. तर बघा, आता मी ही मुळ्याची चांगला एक कांदाभर घेतला आहे लसूण छान, कारण आपल्याकडे मुळा मी दाखवणार आहे तुम्हाला. पाला पण आहे आणि हे पण आहे. हे बघा, मी जवळजवळ एक अख्खा कांदाभर ही लसूण घेतली आणि ही आता अशी टाकते आणि ही चांगली होत आहे तोपर्यंत मी हा बंदानीचा LGचा हिंग घेतलेला आहे, हा टाकत आहे. हिंगाने काय होतं, आपला मुळा जर आपल्याला पचायला जड असतो, मग हिंग घातला की आपल्या पोटाला त्रास नाही होत. हे बघा, हे जिरं आहे, हे मी असं टाकत आहे. त्यानंतर ही मोहरी आहे, ही मोहरी पण मी आता याच्यात टाकत आहे. आणि मोहरी तडतडेपर्यंत आपण वाट बघायची आणि मग मात्र आपण बाकीचे जिन्नस टाकायचे. आता मोहरी तडतडली की ही थोडीशी हळद टाकते. ही बघा, मोहरी तडतडल्याचा आवाज येतोय. निशब्द शांतता आला आवाज. आता काय करायचं, इथे तुमच्याकडे मुळ्याची पानं असतात आणि इथे हा मुळा आहे आणि इथे बघा, ह्या मी हिरव्या मिरच्या कापून घेतल्या, तर त्या आता टाकायच्या. फक्त जरा सांभाळून टाका, कारण हिरव्या मिरच्या अंगावर उडण्याची शक्यता असते. आणि छान ह्या परतून घ्या, म्हणजे जो मिरचीचा स्वाद आहे, हे बघा, मिरची फुटली म्हणजे त्याचा तो स्वाद त्याच्यात गेला. आता काय करायचं, हा पाला टाकून घ्यायचा. अळूची भाजी आपण कशी करतो, त्याचा पाला आपण असा गोळा करून घेतो ना तेलात, तसा हा गोळा करून घ्यायचा. दाखवते तुम्हाला, खूप छान होते ही भाजी जर तुम्ही अशा प्रकारे केलात तर. छान असा हा तेलावर परतून 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 त्याचा असा छानपैकी गोळा करायचा. मस्त सुगंध सुटलेला आहे मुळ्याच्या भाजीला. आणि इथे मी ही बघा, इथे मी ही डाळ भिजत घातलेली, ही मी मसूरची डाळ घातलेली आहे. पण जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तुरीची घालू शकता, चण्याची घालू शकता, मुगाची घालू शकता. या 3-4 डाळींपैकी कुठचीही डाळ तुम्ही
घालू शकता. तर मी मसूरची डाळ भिजत घातलेली ती आत्ता घालत आहे. आपलं पाणी काढून टाकते. बघा पाणी काढून टाकलं आणि ही डाळ मी आता ह्याच्यात घालत आहे. आपल्याला सगळं एकत्र शिजवायचं आहे आणि पाणी घालून शिजवायचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा ही डाळ मी आपली सगळी घातलेली आहे. आता डाळ घातल्यावर काय करायचं, पुन्हा एकदा ह्या पाल्याबरोबर ही डाळ मिक्स करून घ्यायची. आणि मुळ्याच्या भाजीत थोडं मीठ घालताना थोडं कमी घालायचं कुठच्याही भाजीत किंबहुना, कारण का पालेभाज्यांना थोडं मीठ असतं आणि बाकीच्या जिन्सात आपण जर मीठ जास्त घातलं तर ते काढायला खूप त्रासदायक असतं. पण जर कमी घातलात तर तुम्हाला लागलं तर तुम्ही अजून घालू शकता. म्हणून मीठ हे नेहमी कमी घालायचं. आणि आता हा पाला जरा गोळा असा करून घेतला. आता हा बघा हा मुळा टाकत आहे. मुळ्याच्या ह्याच्यामध्ये पण मुळा तुम्हाला हवा तर तुम्ही असे तुकडे करू शकता. मी आता हे तुकडे केलेले आहे. पण जर तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याला किसून घेऊ शकता किंवा चोचवून घेऊ शकता. कुठच्याही प्रकारे केली तरी भाजी खूप छान होते. तर मी दरवेळेस वेगवेगळं काहीतरी करायचं म्हणून आज म्हटलं बरेच दिवस त्याला तुकडे करून केलेली नाहीये, म्हणून आज मी तुकडे करून केली. हे बघा आता आपलं पालात आपला शिजेल, पण डाळ आणि हे कसं शिजणार बरं? डाळ आणि मुळा कसा शिजणार? म्हणून आपण एक जेवढं डाळ होती त्याच्या डबल पाणी घ्यायचं. अर्धा वाटी डाळ होती ना, म्हणून मी 1 वाटी पाणी घेतलं. आणि आता आपलं हळद, मिरची, हिंग, मोहरीची फोडणी, लसणाची फोडणी सगळं याच्यामध्ये आलेलं आहे. फक्त एकदा आता पाण्याला चव घेऊन बघायची. मस्त झालेलं आहे. तिखट, खारट, आंबट. आंबट नाहीये पण तिखट आणि मस्त अशी चव आलेली आहे. मीठ पण अगदी परफेक्ट पडलेलं आहे. आता काय करायचं, ह्याला थोडंसं मीडियम गॅस ठेवून मीडियम गॅसवर हे झाकून ठेवायचं. आणि 10 मिनिटांनी हे शिजलं की खूप छान अशी भाजी आपली रेडी होते.